तरुण तडफदार, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे, मितभाषी आणि सांगलीकरांच्या वैभवात भर टाकणारे आणि प्रगतीकडे वाटचाल करून नेणारे सांगलीचे महापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांच्याकडून तिचा जागर न्यूज आणि दुर्गा फाउंडेशनच्या वर्धापनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सध्या माजी खासदार संजय काका पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच तीव्र झाला आहे. दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदानंतर हा वाद अधिकच चिघळल्याचे चित्र दिसत आहे. संजय काका पाटील हे माजी गृहमंत्री आर पाटील यांचे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात होते. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वर्षी आमदारकी, नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये थेट लढती झाल्या. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र आल्यानंतर काही काळ हा संघर्ष शांत झाला होता. मात्र संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली. 2014 नंतरच्या राजकारणात या मतभेदांना नवे स्वरूप मिळाले. अलीकडील निवडणुकांमध्ये रोहित पाटील यांनी विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा आणि त्यानंतरच्या स्थानिक सत्तांमधील बदलांमुळे दोन्ही गटांमधील तणाव वाढत गेला. तासगाव नगरपालिका, पंचायत समिती तसेच विविध विकासकामावरून दोन्ही बाजूंनी सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पाणीपुरवठा योजना, स्थानिक कारभार आणि विकास कामांवरून श्रेयवादाचे राजकारण रंगताना दिसत आहे. अलीकडेच संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर आरोप केले. त्यांनी हवामान बदलाच्या संदर्भात स्कायमेट संस्थेवर प्रश्न उपस्थित करणारे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला. तसेच स्थानिक पातळीवरील काही नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप केले. याला प्रत्युत्तर देताना आमदार रोहित पाटील, अर्जुन बापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी तासगाव साखर कारखाना विक्री, जमीन व्यवहार तसेच आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत संजय काका पाटील यांच्यावर टीका केली. विकासाऐवजी फक्त विरोधासाठी विरोध केले जातो असा आरोपही त्यांनी केला. तसेच संजय काका पाटील यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ते नेमके कोणत्या पक्षात आहेत याबाबत स्पष्टता नसल्याची टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्नावर आंदोलन, मोर्चे आणि राजकीय आरोपांची मालिका सुरू राहण्याची चिन्हे आहेत. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात पाणी टंचाई, रोजगार, अपूर्ण MIDC प्रकल्प, द्राक्ष व डाळिंब उत्पादकांचे प्रश्न असे अनेक ज्वलंत मुद्दे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांकडून दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोपांपेक्षा विकास कामांवर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.